सध्या गोकुळमध्ये दुधापेक्षा राजकारण जास्त तापलंय. खुर्ची तीच, पण बसणारे अधिकारी बदलत आहेत. प्रशासक बदलतोय, आरोप तेच आहेत. मग प्रश्न एकच, गोकुळ चालतंय प्रशासनाने की राजकीय रिमोट कंट्रोलने? नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहतात तारा न्यूज. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळ राज्यातील सहकार चळवळीचं एक मोठं नाव. पण सध्या या संस्थेची ओळख दूध उत्पादनापेक्षा सत्ता संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि प्रशासकांच्या बदल्यामुळे अधिकच चर्चेत आहे. गोकुळच्या प्रशासकपदी पुन्हा एकदा बदल झालाय. आता सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र हा केवळ प्रशासकीय बदल नाही, तर त्यामागे राजकीय दबाव, अंतर्गत गटबाजी आणि वाढता संघर्ष असल्याची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. प्रशासक संजय सुद्रिक यांनी कार्यमुक्तीची मागणी का केली? सततच्या तक्रारी, वारंवार होणारा जाब, मागील कारभाराची माहिती मागणारे अर्ज आणि त्यातून वाढलेला मानसिक ताण एवढंच कारण होतं का, की पडद्यामागे अजून काही राजकीय समीकरणं हलत होती? हा प्रश्न आता अधिकच ठळक झालाय. गोकुळमध्ये गेल्या काही महिन्यात एक गोष्ट वारंवार दिसली. प्रशासक बदलतोय पण वाद संपत नाही. याचा अर्थ समस्या व्यक्तीत नाही तर व्यवस्थेत आहे का? प्रत्येक अधिकाऱ्याला एखाद्या राजकीय गटाशी जोडून पाहण्याची मानसिकता निर्माण झाली आहे का? हा अमुक नेत्याचा अधिकारी, तो तमुक गटाचा माणूस, अशा चर्चा जर सहकारी संस्थेच्या प्रशासनावरच वर्चस्व गाजवत असतील तर निरपक्ष प्रशासनाची अपेक्षा तरी कशी ठेवायची? आज प्रश्न केवळ प्रदीप मालगावे यांच्या नियुक्तीचा नाही, प्रश्न आहे गोकुळच्या स्वायत्ततेचा. राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्थेचं प्रशासन वारंवार बदलत असेल तर त्याचा परिणाम थेट दूध उत्पादकांवर, सभासदांवर आणि संस्थेच्या विश्वासार्हतेवर होणार नाही का? दरम्यान गोकुळच्या निवडणुकीबाबतही राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. विविध गट आपापली ताकद वाढवत आहेत. अशा वातावरणात प्रत्येक प्रशासकीय निर्णयाकडेही राजकीय नजरेतून पाहिलं जात असल्याने अधिकाऱ्यांवरचा दबाव वाढत असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. प्रदीप मालगावे यांनी पारदर्शक आणि प्रभावी कारभाराचं आश्वासन दिलं आहे. पण प्रश्न एवढाच, त्यांना स्वतंत्रपणे काम करू दिलं जाईल का, की गोकुळच्या दारात पुन्हा राजकारणच उभं राहणार? गोकुळला आज नव्या प्रशासकाची गरज नाही तर स्थिर प्रशासनाची गरज आहे. कारण सहकाराचा पाया राजकारणावर नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असतो. आणि जर अधिकारीच या राजकीय खेळात फुटबॉल बनत असतील तर हरतो तो केवळ अधिकारी नाही, हरतो तो गोकुळचा दूध उत्पादक आणि सहकारावरचा विश्वास. याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.